झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरातल्या टोल विरोधातल्या आंदोलनात शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थीही आता सहभागी झाले आहेत। ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला। जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी टोल विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांना टोल संदर्भात निवेदन दिलं। त्यावेळी विद्यार्थ्यांनी काही केल्या आम्ही टोल देणार नाही अशी भूमिका मांडली। या आंदोलनात हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। कोल्हापूर शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत 49 किलोमीटरचे रस्ते आयआरबी कंपनीच्या वतीने करण्यात आलेत, पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप कोल्हापूरकरांनी केलाय। कोणत्याच शहरात शहरांतर्गत टोल नसताना कोल्हापूरकरांच्या माथी टोल का मारला जातोय असा प्रश्न करवीरवासियांनी विचारला। कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या उरावर हा टोल रुपये राक्षस लादलेला आहे। हा टोल कोल्हापूरमधली स्वाभिमानी जनता कदापि मान्य करणार नाही। यासाठी आज कोल्हापूरमधले सर्व स्वाभिमानी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरमधली जनता टोल देणार नाही। कोल्हापूर शहरामध्ये हा टोल लावण्याचं जे काही कारस्थान सरकार करतंय, सरकार या बाबतीमध्ये मला त्यांना इशारा द्यायचा आहे की सरकारनं हा विस्तवाशी खेळ खेळू नये। कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना या लढ्यामध्ये उतरण्याची पाळी ही जर आलीच असेल तर शासनानं या शहरामध्ये झालेल्या उठावांची जी दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल त्यांनी योग्य रीतीने घेतली नाही असं नाईलाजानं म्हटलं पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।